हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी। पहा, राष्ट्रीय आरोग्य अभियान, ग्रामीण आरोग्य अभियान जे आहे त्याच्या अंतर्गत आरोग्य विभागामध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला अपकमिंग मोठीच वेकन्सी दिसून येणार आहे। त्याच्यामध्ये एएनएम असेल, जीएनएम असेल, लॅब टेक्निशियन या सगळ्यांसाठी जे आहेत मोठ्या प्रमाणात वेकन्सी दिसून येणार आहे। त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ते पाहण्याआधी बघा, अकॅडमीमध्ये एएनएम आणि जेएनएम याच्यासाठी न्यू बॅचेस जे आहेत ते सुरू झालेले आहेत। एसआय आणि लॅब टेक्निशियन याच्यासाठी देखील न्यू बॅचेस सुरू झालेले आहेत। त्यामध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं। तुमचा सिलेबस कंप्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात। तसेच जे लेक्चरचे व्हिडिओज आहेत ते तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता आणि व्हिडिओज डाउनलोड देखील करू शकणार आहात। या रिगार्डिंग तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल किंवा तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय 801045 7760 या नंबरवर। तर आता आपण बघणार आहोत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान जे आहे त्याच्या अंतर्गत आरोग्य विभागामध्ये कोणत्या कोणत्या वेकन्सीज ज्या आहेत त्या तुम्हाला दिसून येणार आहेत। तर बघा, एनआरएचएम तुम्हाला माहिती आहे की एनआरएचएम ची 36,000 पैकी 7,000 पदं जी आहेत ती रिक्त आहेत। पहा, ग्रामीण भाग आणि असुरक्षित गटातील नागरिकांना परवडणारी आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी म्हणून सार्वजनिक आरोग्य सेवेचा इंडेक्स कमी असणाऱ्या राज्यांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान म्हणजेच एनआरएचएम हे राबवण्यात येते आणि त्याच्या अंतर्गत परंतु मनुष्यबळाअभावी हे अभियान जे आहे ते सलाईनवरती आहे। त्याच्यामध्ये बरीचशी पदं जी आहेत ती रिक्त आहेत आणि त्याच्यामुळे हे अभियान जे आहे ते इफेक्टिव्हली राबवण्यात येत नाहीये। मग त्या रिगार्डिंग बघा, हे जे काही राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आहे याच्यामध्ये 36,000 पदं जी आहेत ती मंजूर आहेत। त्यातली 7,127 पदं आज घडीला रिक्त आहेत आणि त्यामध्ये विदर्भामध्ये सर्वात जास्त पदं जी आहेत ती रिक्त आहेत। तर याच्यामध्ये कोणती कोणती पदं आहेत बघा, तर आरोग्य विभाग आहे त्याच्यामुळे आरोग्य विभागामधले एएनएम आहे, जीएनएम म्हणजे स्टाफ नर्स आहे, लॅब टेक्निशियन, तसेच डायलिसिस टेक्निशियन, एक्सरे टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, मेडिकल ऑफिसर या ही सगळी पदं जी आहेत मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत। त्याच्यामुळे जवळपास 7,000 पदं रिक्त आहेत आणि त्यामुळे तुम्हाला अपकमिंग वेकन्सी जी आहे या आरोग्य विभागामध्ये एनआरएचएम अंतर्गत आरोग्य विभागामध्ये पण मोठ्या प्रमाणात वेकन्सी ज्या आहेत त्या दिसून येऊ शकतात। तर त्यामध्ये बघा, विदर्भामध्ये तर रिक्त पदं सर्वात जास्त प्रमाणात आहेत असं इथे नमूद केलेलं आहे। पहा, अकोल्यामध्ये 106, अमरावतीमध्ये 349, बुलढाणामध्ये 228, वाशिममध्ये 118, यवतमाळमध्ये 122, नागपूरमध्ये 163, वर्धामध्ये 43, भंडारा 141, गोंदियामध्ये 91, चंद्रपूर 204, गडचिरोली 239 अशी एकूण 1804 पदं जी आहेत ती एकट्या विदर्भामध्ये रिक्त आहेत। म्हणजे रिक्त पदांचं प्रमाण जे आहे खूप जास्त प्रमाणात आहे आरोग्य विभागाअंतर्गत। आणि एनआरएचएम म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान जे राबवलं जाते त्याच्या अंतर्गत आरोग्य विभागामध्ये या सर्व मोठ्या प्रमाणात वेकन्सी ज्या आहेत त्या ही पदं जी आहेत ती रिक्त आहेत। त्यामुळे येणाऱ्या काही महिन्यांमध्ये जे आहे तुम्हाला नेक्स्ट मंथ मध्ये माइट बी पॉसिबल की तुम्हाला या पदांवरती ज्या आहेत ती ऍडव्हर्टाइजमेंट दिसून येऊ शकते। तर त्यामध्ये तुम्ही जे प्रिपरेशन करणारे स्टुडंट आहेत त्यांनी तयारीत असणं आवश्यक आहे। बऱ्याचशा महानगरपालिकांमध्ये पण सध्या बरीच पदं म्हणजे सर्व महानगरपालिका जर तुम्ही कन्सिडर केल्या 36 जिल्ह्यातल्या 29 महानगरपालिका तर त्यामध्ये पण 22,000 पेक्षा जास्त पदं जी आहेत ती रिक्त आहेत आणि त्यासाठी पण जी भरती प्रक्रिया आहे ती सुरू आहे। तर बघा, हे एनआरएचएमच्या अंतर्गत तुमच्या आरोग्य विभागामध्ये पण तुम्हाला मोठ्या प्रमाणात वेकन्सीज ज्या आहेत त्या अपकमिंग पिरियड मध्ये दिसून येऊ शकतात। आदिवासी जिल्ह्यांमध्ये म्हणजे पालघर असेल, नाशिक असेल, ठाणे, अमरावती, गडचिरोली यांच्यामध्ये पण रिक्त पदांचं प्रमाण खूप जास्त आहे। त्याच्यामुळे अपकमिंग काळामध्ये याच्यामध्ये पण तुम्हाला जे काही आहे आरोग्य या जिल्ह्यांच्या आरोग्य विभागाअंतर्गत ज्या वेकन्सीज आहेत मोठ्या प्रमाणात दिसून येऊ शकतात। तसेच बघा, ठाणे जिल्ह्यामध्ये 342, रायगडमध्ये 210, पालघरमध्ये 124, नाशिकमध्ये 220, नंदुरबार 152, जळगाव 171, अहमदनगरमध्ये 263 एवढ्या ज्या आहेत त्या आरोग्य विभागाअंतर्गत वेकन्सीज आहेत आणि त्या तुम्हाला येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्या रिगार्डिंग ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती दिसून येऊ शकते। त्यामुळे जे स्टुडंट्स एएनएम जीएनएम ची एक्झाम असेल, लॅब टेक्निशियन असेल, किरण तंत्रज्ञ असेल, डायलिसिस टेक्निशियन असेल यासाठी प्रिपरेशन करत असतील तर त्यांनी तयारीत राहणं गरजेचं आहे। अपकमिंग काळामध्ये या ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला दिसून येऊ शकतात। तर बघा,
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभागामध्ये बऱ्याच जिल्ह्यांच्या आरोग्य विभागामध्ये येणाऱ्या अपकमिंग वेकन्सी येऊ शकतात, या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे। आणि पहा, अकॅडमीमध्ये त्या रिगार्डिंग ANM JNM असेल, SI असेल किंवा लॅब टेक्निशियन असेल, या सगळ्यासाठी जे आहेत न्यू बॅचेस सुरू झालेले आहेत। त्यामध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं। तुमचा जो काही त्या पर्टिक्युलर महानगरपालिकेचा सिलेबस असेल तोच सिलेबस बॅचेसमध्ये कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात। या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय 8010457760 या नंबरवरती। पहा, या व्हिडिओमध्ये आरोग्य विभागांतर्गत कोणत्या वेकन्सीज येऊ शकतात याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघितलेली आहे। अशात जर काही ऍडव्हर्टाइजमेंट आल्या तरी ती इन्फॉर्मेशन पण तुमच्यापर्यंत लगेच पोहोचवली जाईल। त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा। थँक्यू।